श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः. स्वामींच्या चरण कमलावरती वंदन करून प्रथम अध्यायाला सुरुवात करूयात. श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरित्राच्या सुरुवातीलाच श्री गुरुदेव दत्त, श्री सरस्वती, श्री गजानन आणि श्री कुलदेवता या सर्वांना मनपूर्वक नमस्कार. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवांचा अवतार म्हणजे भगवान श्री दत्तात्रेय. सदैव ज्यांच्या आश्रयाला चारही वेद श्वान होऊन राहिले आहेत, त्या सच्चिदानंदाला ग्रंथ सर्वार्थाने परिपूर्ण होण्याचे वरदान मागतो. ज्याच्या हृदयावर कोटी सूर्यांचे तेज असलेल्या रत्नांच्या माळा आहेत, ज्याच्या बिंबीतून कमळ उत्पन्न झाले आणि त्यात प्रत्यक्ष ब्रह्मदेवांचा जन्म झाला, ज्याचे गुणगान गाता गाता चारही वेद थकले, अशा त्या परम मंगल विष्णूंना माझा नमस्कार. ब्रह्मसूत सरस्वतीला मी दोन्ही हात जोडून नमन करतो. हे माते, ही ग्रंथरचना करण्यासाठी तू मला आशीर्वाद दे. मी अज्ञानी आणि मूढमती आहे. मला या काव्यरचनेचे ज्ञान नाही. तेव्हा हे माते सरस्वती, मला प्रसन्न होऊन आशीर्वाद दे. स्वात्मसुखात तल्लीन झालेल्या साधुवृंदाला, ज्यांना भेदाभेद माहीत नाही, जे सदा आनंदी असतात, त्यांना माझा नमस्कार असो. कविकुल शिरोमणी कवी कालिदास, ज्यांचे ग्रंथरचना पाहून विद्वानही माना डोलावतात, त्या श्रीधर स्वामी आणि वामन पंडित यांना नमस्कार. संत कवी तुकाराम महाराज आणि त्यांच्यासारख्या इतरही संत कवी, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी माझ्याकडून त्यांच्यासारखीच सुंदर ग्रंथरचना करून घ्यावी. आणि अशा प्रकारे ग्रंथरचयिते विष्णू कवी सकल देवांच्या आणि सकल संतांच्या चरणी वंदन करून श्री स्वामी समर्थ चरित्राला सुरुवात करतात. 1856 साली स्वामी महाराजांनी जेव्हा अक्कलकोटला प्रवेश केला, तेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. स्वतःला सुरक्षित सुधारणावादी म्हणणारे काही लोक धर्माविरुद्ध आचरण करून सामान्य लोकांना वाममार्गाला लावत होते. आणि तेव्हा अशा लोकांविरुद्ध स्वामी महाराजांनी कार्य करून त्यांना परत धर्ममार्गाला लावले. लोकांना नाना प्रकारचे चमत्कार दाखवून भक्तिभावाने वागणाऱ्यांचे मनोरथ पूर्ण केले. अशा या श्री समर्थांना साष्टांग नमस्कार करून त्यांचीच स्तुती भाविक जनांपुढे विनम्र भावाने ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे. वास्तविक पाहता श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र अगाध आहे. ते लिहिण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सूर्यापुढे पंतीचा प्रकाश किंवा एखाद्या मुंगीने मी पर्वत सहजपणे उचलीन असे म्हणण्यासारखे आहे. तेव्हा हे दिनांश कैवारी, हे स्वामीराया, हे ग्रंथलेखन आपल्या कृपेने पूर्ण व्हावे हीच इच्छा. आता मुख्य म्हणजे वाचणारे किंवा ऐकणारे श्रोते, जे महापंडित, चतुर आणि विद्वान आहेत, त्यांच्यासमोर मी लिहिलेले कवित पठवतो. मला माहीत आहे की ते थोर श्रोते सद्गुणांचे पारखी आहेत. तरी हे सर्व श्रोते हो, माझे हे लिखाण आपण नक्कीच मनोमन स्वीकाराल एवढीच प्रार्थना. श्री अक्कलकोट निवासी महासिद्ध श्री स्वामी समर्थांनी अनेक लीला केल्या. त्या सर्वांचे सविस्तर वर्णन करीत जर गेलो तर एखाद्या समुद्रासारखा हा ग्रंथ वाढत जाईल. आणि म्हणूनच त्या चरित्ररूपी महासागरातून अत्यंत अमोल असे काही मोती मी या ग्रंथात घेत आहे. एखाद्या विस्तीर्ण उद्यानात प्रवेश करून त्यातूनच काही सुंदर सुगंधित फुले वेचून माळ्याने त्यांचा सुबक हार गुंफावा, त्याप्रमाणे हा कवी चरित्र सारामृताच्या रूपाने काही कथारूप निवडक कुसुमांचा हार प्रेमाने आपल्या गळ्यात घालीत आहे. आपण त्याचा स्वीकार करा, अशी दोन्ही हात जोडून आपल्याला प्रार्थना. या फुलांचा सुगंध आपल्या मनाला तृप्त करेल, शांत करील एवढी मात्र खात्री. आता इथेच हा प्रास्ताविक थांबवून पुढे अत्यंत अनमोल अशा कथा आपण ऐकणार आहात. यामध्ये विष्णू कवी हा केवळ निमित्त मात्र आहे आणि करते आणि करविते
दयाळू कृपाघन श्री स्वामी समर्थच आहेत. शंकरासारखे विरक्त, सूर्यासारखे तेजस्वी, यमासारखे दुष्टांना शासन करणारे आणि भक्तांना माते समान प्रेमळ अशा श्री गुरु स्वामी समर्थांच्या परम पावन चरणांवर ज्ञानरूपी मधु मिळावा यासाठी हा विष्णू कवी भुंगा होऊन रुंजी घालणार आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र म्हणजे स्वामी लीलांची विलक्षण पाखरण आहे. प्रेमळ भक्तांनी अत्यंत आदराने आणि आनंदाने याचे सेवन करावे. अशा प्रकारे मंगलाचरणाचा आणि प्रास्ताविकतेचा हा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2. भक्तगण एखादी इच्छा मनामध्ये धरून श्रींची म्हणजे श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात आणि मग त्यांचे मनोरथ पूर्ण होतात. पण जे निष्काम भावनेने भक्ती करतात त्यांनाही कैवल्य प्राप्त होते. श्री दत्त महाराज नरसिंह सरस्वती कर्दळीवनात गेल्याची कथा श्री गुरुचरित्रात संपल्यानंतर मग त्यांना लोकोद्धारासाठी पुन्हा प्रकट होणे भाग पडले. ते पुन्हा प्रकट झाले ते स्वामी समर्थ म्हणूनच. पुढे त्यांच्या एका भक्तांनी त्यांची जन्मपत्रिका अंदाजे केली, परंतु त्याचे शकप्रमाण माहीत नसल्यामुळे पत्रिकेविषयी लोकांना शंका आहे. श्री स्वामी समर्थ कधी प्रकट झाले याविषयीची काहीच माहिती उपलब्ध नाही. एकदा अक्कलकोट येथे राचप्पा मोदी यांच्या घरी भक्तमंडळी समवेत श्री महाराज बसले असताना कलकत्त्याचा कोणी एक गोरासाहेब स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून महाराजांना भेटण्यासाठी आला होता. त्यांच्याबरोबर एक पारसी गृहस्थही उभे होते. ते येण्यापूर्वी महाराजांनी मोदींना 3 खुर्च्या आणून ओळीने मांडून ठेवायला सांगितले. ते आल्यानंतर मग आदराने दोघांना 2 खुर्चीवर बसायला सांगितले आणि मग स्वामी स्वतः 3ऱ्या खुर्चीवर बसले. अर्थात श्री स्वामी महाराजांना ते येत असल्याचे अंतर्ज्ञानानेच माहीत झाले होते. महाराजांचे दिव्य तेज पाहून ते प्रभावित झाले. आपण येथे कोठून आलात असं साहेबांनी महाराजांना प्रश्न केला. तेव्हा श्री स्वामींनी त्यांना हास्यमुखाने उत्तर दिले की प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो, ते थेट कलकत्त्याला गेलो. तेथे जाऊन त्यांनी श्री कालिका मातेचे दर्शन घेतले. कलकत्ता शहर पाहून सर्व बंगाल देशही हिंडून बघितला. प्रसिद्ध गंगासागर पाहून तसेच इतरही पर्यटन स्थळे पाहून हरिद्वारला गेलो. केदारेश्वर, हिमालयातील इतर तीर्थस्थळे आणि 1000 नगरे फिरून त्यानंतर गोदावरीच्या काठावरती वास केला. ज्या पवित्र गोदावरीची माहिती पुराणात वर्णन केली आहे तीत नित्यस्नान करून तिच्या तीरावरील नाना तीर्थस्थळी पाहिली. तेथून नंतर हैदराबादला गेलो. पुढे पंढरपूर, मंगळवेढी, बेगमपूर येथे इच्छेला येईल तेवढे दिवस राहून काही दिवसांनी मोहोळाला गेलो आणि मग त्यानंतर फिरत फिरत सोलापूर आणि तेथून काही दिवसांनी अक्कलकोट येथे आलो. श्री स्वामी महाराजांनी सांगितलेली ही माहिती ऐकून दोघांनाही समाधान झाले आणि महाराजांना वंदन करून ते निघून गेले. मंगळवेढे गावामध्ये श्री स्वामी 12 वर्षांपर्यंत होते, पण कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीच्या मागे नसल्यामुळे त्यांची महती कोणी ओळखलीच नाही. महाराज बहुतेक अरण्यातच राहत असत. क्वचित गावात आले तर कोठेही म्हणजे अगदी गलिच्छ जागेतही बसत. लोक जे काही खायला देतील ते खाऊन मग अरण्यात उठून जात असत. टार्गट लोक त्यांना वेड्या बाबा म्हणत. अज्ञानामुळे लोकांना ते परब्रह्म स्वरूप ओळखूच आले नाही. सोलापूरच्या दिगंबर बाबांनाच फक्त त्यांची महती कळाली होती. ते मधून मधून श्री स्वामींच्या दर्शनाला येत असत. स्वामी महाराज त्यांना कमरेवर हात ठेवून दर्शन देत असत. असा हा ग्रंथ स्वामींच्या अद्भुत लीलांनी क्षीरसागरासारखा भरलेला आहे. आणि श्रोतहो, या ग्रंथाच्या श्रवणाने तुम्ही सुद्धा नक्कीच तृप्त व्हाल. तुमची अरिष्टे, संकटे आपोआप दूर होतील अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. आणि मायबाप, या दिव्य कथेबरोबरच श्री स्वामी समर्थ चरित्रातील हा 2रा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे.